राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला रंगणार असला तरी देखील आजपासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। कारण प्राण प्रतिष्ठेपूर्वीच भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाचे वेध लागलेले आहेत। अयोध्येमध्ये रोज 80,000 भाविक दर्शनाकरता दाखल होत आहेत। 22 तारखेच्या सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। अयोध्येतील नव्या राम मंदिरात प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला होईल। या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता आता अनेक भाविक अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत। सध्या अयोध्येमध्ये रोज 8,000 भाविक दर्शनाकरता येत आहेत। राम मंदिराच्या तळमजल्यावर रामलल्लाच्या सुमारे 5 फूट उंचीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे। या नव्या मूर्ती बरोबरच रामलल्लाची आधीची मूर्ती सुद्धा विराजमान असेल। तलवे से लेकर पैर के अंगूठे से लेकर ललाट 51 इंच, ललाट के ऊपर ये आ जाएगा वो अलग है। हमारा संबंध ललाट तक है। खड़ी मूर्ति 3 मूर्तिकार बना रहे हैं। आगामी 1 हफ्ते में कौन सी मूर्ति सबसे अच्छी बन पाई, किस मूर्ति में डिवाइननेस और बाल सुलभ कोमलता सुकोमलता दोनों आई हैं, उसमें देवत्व भी होना चाहिए, डिवाइननेस, और उसमें 5 वर्ष के बालक का सुकोमल चेहरा भी होना चाहिए। उसका सिलेक्शन किया जाए। लला, लला मीन्स चाइल्ड राम। लला इज नॉट यंग, इन्फेंट राम। 5 वर्ष की आयु का राम। हमारे आपके घर में भी 5 वर्ष का बालक कैसा लगता है? आंखें कैसी, चेहरा कैसा, मुस्कान कैसी, बॉडी लैंग्वेज कैसी, ऐसी डिजाइन ड्राइंग तैयार की गई। भव्य दिव्य अशा राम मंदिरात रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला रंगणार आहे। अनेक मान्यवर या सोहळ्याकरता उपस्थित असतील। देशभरात हा दिवस एका उत्साहासारखा सणासारखा साजरा होणार आहे। त्यामुळे हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याकरता आता अनेकांचीच पावलं ही अयोध्येच्या दिशेने निघालेली आहेत। अनेक जण रामभक्तांसाठी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। खरं तर हा सोहळा अनुभवण्याकरता म्हणून या सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता म्हणून अनेक जण अयोध्येत आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अयोध्येतील राम मंदिरात जयघोष आता दुमदुमणार आहे। तर 22 जानेवारीला हा प्रमुख सोहळा मुख्य सोहळा रंगणार असला तरी या सोहळ्याला सुरुवात होणार आहे 15 जानेवारीपासूनच। 15 जानेवारी ते 22 जानेवारी असा हा सोहळा असेल। मुझसे मिलने आएंगे, 75 नदियों का जल आएगा, 75 तीर्थों का रज आएगा। पूरी रथ यात्रा निकल रही पूरे देश में, बहुत अच्छा लगेगा। मोदी जी भी उसी वक्त अयोध्या आ रहे हैं, आपसे भी तो चित्रकूट मुझे मिलने गए, तुमको नहीं पता, देखा नहीं? जी जी जी। सब कौन सा कार्यक्रम है और कहाँ पे मनाया जा रहा है? जगत गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्य जी महाराज जो हमारे पूज्य गुरुदेव हैं, उनका जन्मोत्सव हम लोग प्रतिवर्ष मनाते हैं देश में अलग अलग स्थानों पे, जो हनुमान जी का प्रभावशाली स्थान हो। राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे 22 जानेवारीला। पण मुख्य सोहळा जरी 22 तारखेला रंगणार असला सोहळा असला तरी 15 जानेवारीपासूनच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल। नीचे की ओर पूरा कंक्रीट भरा गया है, एक रॉक सा खड़ा है, और चारों ओर मंदिर के यहाँ पे वॉल खड़ी की गई है। 14 मीटर की ऊंचाई की है, जो 8 मीटर नीचे है और 6 मीटर ऊपर है। ऐसी वॉल जो नदी का कितना भी बहाव हो उसको तोड़ नहीं पाएगी। भूकंप होने के बावजूद भी यहाँ पे मंदिर के जो खंभे हैं उसका स्टेबिलिटी एनालिसिस किया गया है, और CBR ने सर्टिफिकेट दिया है कि 1000 साल के लिए वो टिकेगा। तो हम यकीन
और डंके की चोट पे कह सकते हैं कि 1000 साल तक मंदिर टिकेगा। मंदिर के अलावा यहाँ पे आइकनोग्राफी है, दशावतार है, महाभारत की कथा है, रामायण की कथा है, पूरा रामायण है यहाँ पे, और बाद में हिंदू जीवन दर्शन है जो सबके लिए लुभेगा। जो तैयारी है, जो हम कह रहे हैं 24 घंटे काम कर रहे हैं। अभी सर्दी का इतना आप देख रहे हैं, धीरे धीरे इतनी सर्दी बढ़ी है, गर्मी भी थी, तो कभी भी काम नहीं रुका, चाहे सर्दी गर्मी बरसात सब में काम है, छुट्टियों में काम हुआ है। तो 24 घंटे लगे हुए हैं और हमने स्टाफ बढ़ाया हुआ है, लेबर्स बढ़ाए हुए हैं, सब मोटिवेटेड हैं, काम हो रहा है। 15 जानेवारीला या कार्यक्रमाचा सुरुवात होईल, या कार्यक्रमाला सुरुवात होईल। 16 जानेवारीला या ठिकाणी संगीताचा देखील कार्यक्रम असणार आहे। तर 17, 18, 20 आणि 21 जानेवारीला देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 22 जानेवारीला मुख्य सोहळा या ठिकाणी संपन्न होईल। राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। भव्य दिव्यतेचं हे प्रतीक असलेलं राम मंदिर सगळ्यात महत्त्वाचं, राज्यासह देशाच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असं हे राम मंदिर, आणि या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे। याकरता देशभरातले प्रमुख अतिथी या सोहळ्याकरता उपस्थित असतील। आतापासूनच अयोध्या नगरी या मुख्य सोहळ्याकरता सज्ज झालेली आहे। राज्यभरातून अनेक भाविक, विविध राज्यभरातून अनेक भाविक अयोध्या नगरीत आता पोहोचतायत आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता म्हणून अयोध्या नगरीत अनेक रामभक्त, अनेक भाविक दाखल होत असल्याची माहिती सुद्धा मिळते। प्राणप्रतिष्ठेपूर्वीच रामलल्लाचे आता वेध लागलेले आहेत भाविकांना, आणि याकरता म्हणून अयोध्या नगरी ही आता प्रभू श्रीरामाच्या स्वागताकरता सज्ज झालेली आहे। तलवे से लेकर पैर के अंगूठे से लेकर ललाट 51 इंच, ललाट के ऊपर ये आ जाएगा वो अलग है। हमारा संबंध ललाट तक है। खड़ी मूर्ति 3 मूर्तिकार बना रहे हैं। आगामी 1 हफ्ते में कौन सी मूर्ति सबसे अच्छी बन पाई, किस मूर्ति में डिवाइननेस और बाल सुलभ कोमलता, सुकोमलता दोनों आई हैं, उसमें देवत्व भी होना चाहिए, डिवाइननेस, और उसमें 5 वर्ष के बालक का सुकोमल चेहरा भी होना चाहिए, उसका सिलेक्शन किया जाए। लला, लला मीन्स चाइल्ड राम। लला इज नॉट यंग, इन्फेंट राम। 5 वर्ष की आयु का राम। हमारे आपके घर में भी 5 वर्ष का बालक कैसा लगता है? आंखें कैसी, चेहरा कैसा, मुस्कान कैसी, बॉडी लैंग्वेज कैसी, ऐसी डिजाइन ड्राइंग तैयार की गई। प्राण प्रतिष्ठा की पूजन विधि 16 जनवरी से प्रारंभ होगी, 22 जनवरी को पूरी होगी। अंतिम पूजन दोपहर 12:20 पर 22 जनवरी को होगा। प्रधानमंत्री जी स्वयं रहेंगे, सरसंघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन राव भागवत रहेंगे, राज्यपाल उत्तर प्रदेश आनंदीबेन रहेंगी, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी जी रहेंगे। या मुख्य सोहळ्याकरता कोण कोण उपस्थित असणार आहेत याची देखील माहिती आता देण्यात आलेली आहे। मंदिर परिसर हा साधारणतः जवळपास 70 एकरांचा आहे, आणि यामध्ये आता जवळपास बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे। मंदिराचा प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला असणार आहे। रचना कशी असेल ते आता आपण पाहतोय। तर पूर्व दिशेला या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार असेल। मुख्य मंदिराजवळ सूर्य, शंकर, भगवती आणि विष्णूचं देखील मंदिर असणार आहे। तर ज्येष्ठ नागरिकांकरता या ठिकाणी लिफ्टची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास अनेक वर्षांच्या या प्रयत्नानंतर आता राम मंदिर हे पूर्ण होत आहे, आणि या ठिकाणी या मुख्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता अनेकांची पावलं ही अयोध्येच्या दिशेने आता निघालेली आहेत। राम मंदिराची ही पहिली झलक आपण लोकशाही मराठीवर पाहतोय।
अंतिम टप्प्यातल्या कामानं आता वेग धरलेला आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून। अक्षय, आता अंतिम टप्प्यातल्या कामानं वेग घेतलेला आहे, सगळ्यांचंच लक्ष 22 जानेवारीतल्या या प्रमुख सोहळ्याकडे लागलेलं आहे, पण 15 जानेवारीपासूनच या सोहळ्याला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे। नक्कीच लागवी राम मंदिराचं जी भव्य मंदिराची इमारत आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 6 ते 7 क्रेनच्या सहाय्याने हे उर्वरित जे काम आहे ते पूर्ण केलं जाणार आहे। 22 तारखेला या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, मात्र त्याच्या अगोदर म्हणजेच 15 तारखेपासून त्या ठिकाणी जी विधिवत पूजा आहे ती पूजा या ठिकाणी केली जाणार आहे आणि यानंतर जी प्राण प्रतिष्ठा आहे म्हणजे रामाची मूर्ती त्या ठिकाणी पूर्ण विधी करून प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे आणि या सोहळ्याला पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल, बाकी विरोधी पक्षाचे जे महत्वाचे नेते हे संपूर्ण त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर असणार आहे आणि संपूर्ण परिसर जर बघितला तर सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण राम मंदिराच्या परिसरातील जे हॉटेल्स आहेत ते हॉटेल्स सरकारने ताब्यात घेतलेले आहे। या ठिकाणी जे VIP पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी जे हॉटेल्स संपूर्णपणे बुक केले जाणार आहे आणि राम मंदिरापासून 13 किलोमीटर अंतरापर्यंत जे इमारती आहे इमारतीवर देखील विद्युत रोषणाई संपूर्ण केली जाणार आहे आणि संपूर्ण जे राम भक्त आहे देशातील संपूर्ण राम भक्तांचं लक्ष आता या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाकडे लागलं आहे। लागवी निश्चित अक्षय, जसा तुम्ही उल्लेख केलात की सगळ्यांचंच लक्ष या राम मंदिर लोकार्पणाच्या मुख्य सोहळ्याकडे लागलेलं आहे। केवळ देशाचंच नाही तर जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या आहेत। अनेक प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित असतील। साधारणतः किती वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होईल आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा रामलल्लाच्या मूर्ती संदर्भात काय वैशिष्ट्य सांगाल? नक्कीच लागवी रामाची जी मूर्ती आहे अगोदर रामाची जी छोटी मूर्ती आहे ही मूर्ती त्या ठिकाणी ठेवली जाणार आहे आणि त्यानंतर जी मूर्ती आहे त्या मूर्तीची संपूर्ण विधिवत पूजा करून ती मूर्ती त्या शहरातून मूर्तीची मिरवणूक केली जाणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये जे नागरिक आहे या नागरिकांना त्या मूर्तीचं दर्शन घेता येणार आहे आणि यानंतर संपूर्ण विधिवत पूजा करून ती मूर्ती परत त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ठेवली जाणार आहे आणि संपूर्ण जी ही पूजा जी होणार आहे ही पूजा देखील त्या ठिकाणी महत्वाचे साधू संत आहे देशभरातील साधू संत या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे आणि यांच्या हस्ते या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि आपण जर बघितलं तर राम मंदिराचं जे काम आहे हे देखील आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि 15 तारखेपासून जो सोहळा या ठिकाणी होणार आहे या सोहळ्याला देखील जे VIP लोक आहे हे देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। निश्चित अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।